उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाकडून बॅनरबाजी केली आहे। बॅनर लावत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। राम मंदिर तयार झालंय, बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असा उल्लेख बॅनरवर केला गेलाय। तर मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेकडून बॅनरबाजी केली गेली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेकडून या परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी केली गेली आहे आणि या बॅनरवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेलाय। पुन्हा एकदा कलानगर येथे मातोश्री समोर अयोध्या इथलं राम मंदिर तयार झालंय, बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालंय असा आशय या बॅनरवर आहे आणि अशी बॅनरबाजी मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर केली गेली आहे आणि उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा पुन्हा एकदा शिवसेनेकडून प्रयत्न केला गेलाय। जगदीश, आपण पाहतोय की मातोश्रीच्या या संपूर्ण परिसरामध्ये वारंवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी जी आहे ती केली जाते आणि याच बॅनरचा आशय आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचणारा असतो। पुन्हा एकदा आपण पाहतोय की कलानगर परिसरामध्ये सध्या भलं मोठं बॅनर जे आहे ते विभाग प्रमुख कुणाल सरमळकर म्हणजे शिंदे गटातले हे विभाग प्रमुख आहेत, विभाग क्रमांक 7 यांनी पुन्हा एकदा एक बॅनर लावलेला आहे। या बॅनरवरती आपण पाहू शकतो की 22 जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिराचं प्राण प्रतिष्ठा आहे आणि सोबतच 23 जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे, सोबतच 27 जानेवारीला आनंद दिघे साहेबांची जयंती आहे आणि त्यांनाच अभिवादन करणारं हे बॅनर आपण पाहू शकतो। मात्र या बॅनरवरती सध्या आपण पाहिलं तर काही आशा जे आहेत ते देखील आहेत, कारण एकीकडे आपण पाहिलं तर बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले, सोबतच बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली अशा पद्धतीचा आशय जे आहे ते पाहायला मिळतंय। कुठेतरी आपण पाहिलं तर या संपूर्ण बॅनरमुळे मातोश्री परिसरामध्ये झळकलेले हे बॅनर जे आहेत ते सध्या चर्चेचे विषय ठरत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। जगदीश, धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।